मेरा नाम राजेश खत्री है। यहाँ Resto.com में मैं अपनी गुड़िया मुस्कान के लिए रिश्ता देखने आया, लेकिन यहाँ आने के बाद 100% सेटिस्फेक्शन मिला। यहाँ पर काउंसलिंग बिल्कुल बढ़िया थी, एडमिनिस्ट्रेशन विनोद सर, राहुल सर बहुत बढ़िया थे। सबसे बड़ी बात जो फादर की नीड होती है प्राइवेसी, वो हर चीज़ की यहाँ पर मिली। बायोडेटा अप्रोप्रिएट, किसी चीज़ की तकलीफ नहीं हुई। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर में सोमवार 25 मई को क्रिश्चियन एकता संवाद सभा का सफल आयोजन क्रिश्चियन एकता सामाजिक संगठन की ओर से किया गया। यह कार्यक्रम कैंप 4 स्थित CNG पंप VTC ग्राउंड रोड बाबा प्राइम हॉल में आयोजित हुआ था, जिसमें महाराष्ट्र के विभिन्न जिलों से बड़ी संख्या में पास्टर, फादर एवं क्रिश्चियन समाज के मान्यवर शामिल हुए थे। सभा के दौरान विभिन्न जिलों से आए लोगों ने समाज से जुड़ी अनेक समस्याएं और मुद्दे प्रमुखता से उठाए। कार्यक्रम में महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग के उपाध्यक्ष चेतन डेडिया विशेष रूप से उपस्थित रहे। उन्होंने समाज के लोगों से अपनी शिकायतें और समस्याएं लिखित रूप से आयोग को सौंपने की अपील की। उन्होंने कहा कि आयोग को प्राप्त अधिकारों के अनुसार अल्पसंख्यक समाज की समस्याओं की सुनवाई कर उचित कार्रवाई की जाएगी। कार्यक्रम में समाज सेवी जीतू राठौर ने समाज पर हो रहे अन्याय और अत्याचार के मुद्दों पर अपनी बात रखी। उन्होंने समाज को एकजुट होकर आगे बढ़ने तथा अन्याय के खिलाफ संवैधानिक तरीके से संगठित होकर आवाज उठाने का आह्वान भी किया। वहीं कार्यक्रम में परिमंडल 4 के पुलिस उपायुक्त सचिन गोड़े ने भी सभा को संबोधित किया। उन्होंने समाज में शांति, भाईचारा और कानून व्यवस्था बनाए रखने में सभी नागरिकों की सहभागिता को महत्वपूर्ण बताया तथा पुलिस प्रशासन की ओर से हर संभव सहयोग का भरोसा दिलाया। कार्यक्रम का समापन सामाजिक एकता, भाईचारे और समाज हित के संदेश के साथ हुआ। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। लोकांनी कर्नाटक हायकोर्टने पण अपील केलं आहे. मायनॉरिटी कमिशनचे पॉवर्स जे आहे, मायनॉरिटीचे इंडिव्हिज्युअल जे राईट्स आहेत त्याच्या संबंधित आहे. जे लँड मॅटर्स वगैरे सर्व आहे ते सर्व सिव्हिल कोर्टाचे पॉवर, सिटी सिव्हिल कोर्ट आणि हायकोर्टाचे. आणि वी कांट स्टेप आउट ऑफ आवर ज्युरिडिक्शन व्हॉट इज गिव्हन. नाही, पण असं बांधायला देऊ नाही शकत का ग्रामपंचायत? तुम्ही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन द्या, आमच्याकडे जे पॉवर असेल आम्ही त्याच्या नक्की. ओके, थँक्यू. वाघमारे आहे. मी दिवा शहरामध्ये सेवा करतो. माझा लहान मुलगा, त्याचं नाव जोशवा म्हणून आहे, तो 13 वर्षाचा आहे आणि तो काही मुलांना भेटण्यासाठी तो साबेगाव म्हणून दिव्यामध्ये एक एरिया आहे तिथे गेला होता. आणि तिथे गेल्यानंतर तिथे काही लोकांनी, धीरज नावाच्या व्यक्तीने त्याला पकडलं आणि त्याच्याबरोबर अजून 3 मुलं होती. त्याला पकडून एका घरामध्ये बंद केलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातामध्ये बायबल होता, तो बायबल फाडण्याचा प्रयत्न केला, त्याला शिव्या केल्या. त्याच्यानंतर त्यांनी काही लोकांना कॉल केला आणि कॉल करून बऱ्याच लोकांना बोलवलं. त्याच्यानंतर ते बरेच लोक आले आणि ते लोक त्याला त्या एरियामधून घेऊन दुसऱ्या एरियामध्ये घेऊन गेले आणि मंदिराकडे घेऊन गेले. त्याला म्हटलं या मंदिराची पाया कर म्हणून. तर अशा प्रकारे त्यानंतर एक माणसाने कुत्रा आणला, त्याला म्हटले त्या कुत्र्याला चाव, पण तो कुत्रा चावला नाही. तर अशा प्रकारे घटना घडल्या. ही गोष्ट झाल्याच्या नंतर आम्ही संबंधित मुंब्रा पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट केली. तर ते म्हटले आम्ही याच्यावरती कारवाई करू. त्यानंतर हा जो लेटर आहे, याचा मागचा लेटर आहे, तिकडे जमा केलेला आहे. आम्ही मुंब्र्यामधून तो लेटर दिव्यामध्ये आला. दिव्यामधून आल्याच्यानंतर आम्ही दिव्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ज्या अधिकाऱ्यांना आम्हाला बोलवलं होतं त्यांना आम्ही भेटलो. त्या अधिकारी आम्हाला 2 दिवस फक्त बसवत होते आणि ते म्हटले मी समोरच्या व्यक्तीला बोलवतोय आणि त्यांनी काहीच कारवाई नाही केली. तिसऱ्यांदा मग आम्ही खूप कंटाळलो आणि मग जितूबाईंना सांगितलं की साहेब असं करत आहे. जितूबाई म्हटले की आम्ही त्याच्याविषयी दुसऱ्या गोष्टी करू. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. रिपोर्ट बघितलं नक्की कारवाई. आता इथे सांगितलं की आयोग प्रत्येक गोष्टीची दखल घेतो, परंतु मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो. आमच्या बरोबर जितूबाई राठोड हे आहेत. परंतु जे आपण मोलाचे शब्द बोलला की आम्ही या गोष्टीची कायदेशीर कारवाई करतो. इथं पोलीस अधिकारी आहेत आणि तमाम बॉम्बेमध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करणारे सर्व सेवक आहेत. म्हणजे धर्मगुरू. आज जो धर्मगुरूवर मोठा अन्याय अत्याचार होतो, कदाचित तुमच्याकडे आला नसेल, परंतु स्थानिक पोलीस स्टेशनला आणि कलेक्टरकडे या सगळ्या गोष्टीची नोंद आहे. त्याच्यावरती आतापर्यंत
कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट त्या व्यक्तीवरती, त्या धर्मगुरूवरती दबाव आणला जातो आणि त्याला त्या गावातून काढलं जातं. मग आपण जर ही एवढी मोठी संघटना आहे किंवा आपण एवढ्या मोठ्या पदावर बसलेलो आहोत, तर माझी एक धर्मगुरू होण्याच्या नाते आपल्याला एकच विनंती आहे. आम्ही ज्या विश्वासाने आपल्या इथे बोलवलेलं आहे किंवा आपण या माध्यमातून संवाद साधत आहोत, तर माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात ज्या धर्मगुरूवर मोठा अन्याय अत्याचार घडत आहे, याच्यावर आपण योग्य ती काय कारवाई करणार आहे. सेम वाक्य यूज करतो आपण. जे तालुका स्तरावरती किंवा काही जिल्हा स्तरावरती धर्मगुरूवर हल्ले होत असतील किंवा त्यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले जात असतील, याच्या संदर्भातल्या जर आयोगास तक्रारी प्राप्त झाल्या, आयोग निश्चितपणे कायदेशीर कारवाई करेल. आताच मागील काही दिवसापूर्वी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या धर्मगुरूवर सुपारी जाहीर केली, आम्ही त्यांच्या विरोधामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये, राहुरी गावामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठमोठे मोर्चे काढले. कायदा सांगतो, कायदा हा सर्वांना सारखा आहे. मग या कायद्याची अंमलबजावणी त्यांच्या बाबतीत का झाली नाही? दखल घेऊन संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवलेलं आहे. सर, मला एकच म्हणायची, सर्व सामान्य व्यक्तीवर जी कायदेशीर कारवाई केली जाते ताबडतोब, तीच कारवाई त्यांच्यावर आतापर्यंत आम्हाला कुठेही झालेली दिसत नाहीये. तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आयोगाने सुद्धा कारवाई केलेली नाही अशाचा भाग नाहीये. आयोगास पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी संबंधित पोलीस जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र गेलेलं आहे. आम्ही सांगली, त्यांचा जो मतदारसंघ आहे, तिथे सुद्धा एसपींना पत्र पाठवलेलं आहे. जी घटना ज्या ठिकाणी घडली अहमदनगरचा अहिल्यानगरला, त्याच्या एसपींना सुद्धा आम्ही पत्र पाठवून त्यांच्या संदर्भातला रिपोर्ट कॉल केलेला आहे. तोपर्यंत आम्हाला सुद्धा एक्झॅक्टली सांगता येणार नाही की त्यांनी कारवाई केली की नाही केली, आणि कारवाई जर केली नसेल तर त्याच्या संदर्भातला रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर त्याची पुढील कारवाई आयोग नक्की करेल. कारण आतापर्यंत आम्ही अल्पसंख्यक आहोत आणि आमच्यावर आतापर्यंत अत्याचार होत आलेला आहे आणि आजही आम्ही अत्याचार सहन करत आहोत. सर, तर माझी सगळ्यांच्या वतीने एकच आपणास या ठिकाणी विनंती आहे की या महाराष्ट्रभर केलेल्या मोर्चाची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. गोपीचंद पनोडकर के विषय में ऑलरेडी अल्पसंख्यक आयोग को हमने पत्र दिया हुआ है और उनकी तरफ से हमें एक पत्र प्राप्त हुआ था संगठन को कि उन्होंने संबंधित जिला एसपी को उन्होंने वहाँ की रिपोर्ट्स मंगाई थी. मेरे ख्याल से उसको थोड़ा समय हो चुका है. उस विषय के ऊपर वापस से हम लोग एक बार पाठपुरावा कर लेंगे और उसको किस प्रकार से उसके ऊपर कार्रवाई कर सकते हैं वो संबंधित विषय के ऊपर वो हम लोग अल्पसंख्यक की आयोग के पास में वापस से एक पत्र देकर, क्योंकि हमने पहले जो पत्र दिया था उसके ऊपर संबंधित एसपी को आयोग का पत्र गया हुआ है. ये 100% बात है, उसकी कॉपी मेरे पास में भी है. उन्होंने रिपोर्ट मंगाई हुई है, तो रिपोर्ट के विषय में अभी हम लोग उसके बारे में देख लेंगे और जो कार्रवाई हो सकता है, संविधानिक कार्रवाई है, वो कार्रवाई अल्पसंख्यक आयोग करेगा, इसमें कोई दो राय नहीं है. गेल्या 6 महिन्यापासून तिथले गावातले मुलं ते वेगवेगळ्या संघटनेमध्ये, मी नाव घेऊ इच्छित नाही कारण नाव घेतलं कोणत्या संघटनेने ते अजून टार्गेट केलं जातं. आम्हाला 6 महिने झाले आमच्या घरी येतात, रात्रीचं घराला चक्रा मारणं, आमचा रस्ता त्यांनी अडवला, रस्त्यात दारू पिऊन बसणं, आमच्या महिलांची छेडछाड करणं, त्यांच्याकडून लग्न करणं, आमच्याकडे त्याचे सर्व व्हिडिओ फुटेज प्रार्थना करत असताना मध्ये येतात, भांडण करतात, दादागिरी करतात पोलिसांच्या समोर. आणि मग हे सगळं त्रास झाल्यानंतर मी पोलिसांकडे शेवटी 112ला कॉल करून त्यांच्यावर कंप्लेंट दिली. तर त्यांनी मोर्चे काढले, उपोषणाला बसले, धमकी दिले, खोटे गुन्हे दाखल केले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी म्हणून, आणि त्यांनी त्याचं एक वेगळा इश्यू तयार केला. आणि शेवटी तहसीलदार आणि तिथलं पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर दबाव आणून, त्यांनी PI इन्स्पेक्टर दबाव आणून आमचं चर्च तिथे येऊन आम्हाला, म्हणजे जिथं आम्ही प्रार्थना घेतो आमच्या घरामध्ये, तिथं येऊन त्यांनी ते बंद केलं. गेल्या 4 महिन्यापासून आमची प्रार्थना बंद आहे.
म्हणजे आम्ही आमच्या घरात सुद्धा प्रार्थना करू शकत नाही, येऊन ते घरात घुसणार, आमच्याकडे सगळे व्हिडिओ फुटेज यायचे, तर याच्यावर आपण योग्य ती कारवाई करावी एवढी और उसके बाद आपको प्रोटेक्शन मिला था विषय के अंदर शायद, ये विषय ना वो, ये हत्याओं का विषय, यह विषय ना, हाँ। लेकिन उसके बाद में वापस से वो प्रॉब्लम सेम चल रहा, वहाँ के एसपी से अपना बात हुआ था, उसके बाद थोड़े दिन साथ हुआ, वापस से वो चालू हो गया, ठीक है। और हदगांव वाला विषय है अभी, ठीक है, उसको देखते हैं उसको, ठीक है। स्वरूपामध्ये आमच्याकडे पाठवा आणि आयोग त्याच्या अत्याधिक जेवढा पण पॉवर असेल तर वापरून अल्पसंख्याक समाजाला कसं न्याय देता येईल ते आम्ही नक्की प्रयत्न करू आणि हे करू। धन्यवाद। उनके ऊपर आयोग ने एकदम से एक्शन लेना चाहिए। मीडिया में आता है, सोशल मीडिया में आता है, जिससे और जो लोग हैं वहां पर माहौल खराब होता है और वो लोग ऐसी जगहों पर जाकर दंगा या ऐसी जगहों पर जाकर प्रॉब्लम क्रिएट करते हैं। तो इसके लिए आयोग ने जो हेट स्पीच जो कर रहे हैं, जहरीले भाषण जो कर रहे हैं, इनके ऊपर जरूर से कार्रवाई करना चाहिए, ऐसी मेरी विनती है। क्रिश्चियन समाज की तरफ से मैं आपके सम्मुख में कुछ विषयों को रखा है और मैं चाहता हूं कि आयोग जरूर इसके ऊपर कार्रवाई करेगी, हमारी जिला पुलिस जरूर इसके ऊपर कार्रवाई करेगी, ऐसी मेरी इच्छा है और विनती है। मैं अपने 2 शब्दों को विराम देता हूं। जय महाराष्ट्र, जय हिंद, थैंक यू। अल्पसंख्याक समाजाचे ख्रिश्चन समाजाने जे मुद्दे मांडले होते, विविध मुद्दे मांडले होते, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे लेखी तक्रारी आल्यानंतर आम्हाला जे सिव्हिल कोर्टचे पॉवर दिले आहे शासनाने ते आम्ही नक्की उपयोग करू आणि कसं त्यांना न्याय देता येईल ते आम्ही। आज जिला स्तरीय क्रिश्चियन एकता संवाद सभा का आयोजन किया गया था, जिसके अंदर क्रिश्चियन समाज के अलग अलग जिलों से लोग आए हुए थे और उसमें जो क्रिश्चियन समाज को समस्याएं होती हैं उनके विषय में माननीय अल्पसंख्यक आयोग के उपाध्यक्ष श्री चेतन देदिया जी ने आकर संबोधन किया और उन समस्याओं का किस प्रकार से निवारण हो सकता है उसके विषय में जानकारी दी है। साथ ही साथ मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडल उनके व्यवस्थापक, असिस्टेंट व्यवस्थापक हमारे बीच में थे, जिन्होंने लोगों को जागरूकता लेकर आए हैं कि किस प्रकार से बिजनेस और एजुकेशन लोन माइनॉरिटी समाज जो अल्पसंख्यक समाज जो है उसको मिल सकता है। ऐसी कई चर्चाएं हुई हैं, कई विषय आज रखे गए हैं जो क्रिश्चियन समाज के हित के विषय हैं, उनके ऊपर आज यहाँ पर बहुत सारी चर्चा की गई है। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।